तुम्हाला रिव्ह्यू नाहीये, एकच कॅमेरा लक्षात घ्या. करूयात लगेच मॅचला सुरुवात. आलेल्या तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचे करूयात चाहत्या वर्गाचं या क्रिकेटच्या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विंद्रम कुरवदेव सर्व कार्य सुसर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. कुलस्वामिनी कुलदैविता आई एकविरीला नमन करून राष्ट्रमाता स्वराज्यमाता लोकमाता राजमाता मा जिजाऊ साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्यांना आईचं स्वप्न साकारलं असे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा बळ केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब. छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा. ही मराठी भाषा या महाराष्ट्राला ज्या भाषेचा आधार दिला, ही भाषा श्रीकृष्णाने सांगितलेली अर्जुनाला भगवद्गीता, ही तुम्हामांची मातृभाषा. ही मातृभाषा जिजाऊ मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेला स्वराज्य निर्मितीचा शब्द त्याच्या मुखातून निघालेली ही तुम्हामांची मराठीची लौकिक मातृभाषा. ही मातृभाषा अभंगवाणी अभंग गातातून गायलेली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची मातृभाषा. ही मातृभाषा निसर्गाच्या रम्य वातावरणात गायलेली लता मंगेशकर प्रल्हाद शिंदेच्या गायनातून गायलेली ही तुम्हामांची मातृभाषा. ही मातृभाषा आज टेनिस क्रिकेटच्या जगतातील रायगड जिल्ह्यातील किरवली गावामध्ये आज प्रीमियर लीगचा थर्रार रंगला. त्या बायटाना शेटूची क्रिकेट बाय मातृभाषा. अल्ला तमाम लडक्या क्रिकेट रसिकाचे करूयात ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित KPL धमाका 2024 भव्य दिव्य क्रिकेटच्या महासंग्रामाकडे क्रिकेटचा दिग्धमान सोला. आज क्रिकेटची जत्रा आज रंगली आहे. हे क्रिकेटचं वाघेश्वर ऐतिहासिक मैदानामध्ये तुमचं सर्वांचं मी सौरभ पाटील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आणि लगेचच जाऊयात आपण मॅचला सुरुवात करू. एका बाजूला तुम्ही टीम पाहता प्रशांतजी पाटील हे टीमचे कॅप्टन, दुसऱ्या बाजूला मंगेशजी पाटील आता एकमेकांसमोर खेळणार आहेत. प्रत्येकाची रणनीती तुम्हाला या स्पर्धेमध्ये लेजंड क्रिकेटर अपकमिंग स्टार पाहायला भेटतील. रेग्युलर क्रिकेटर टाइमाची देखील नोंद घ्या. मॅच राहील ती 5 षटकांची मॅच राहील. मयूरजी पाटील अनिलजी पाटील लक्षात घ्या 5 ओव्हरची मॅच आहे. 25 मिनिटाचा कालावधी. 4 षटकांसाठी 20 मिनिटं 21 लागला. एक फिल्डर लगेच आतमध्ये घ्या, काही हरकत नाहीये. आम्ही इथून टाइम नोट करूया. अविष्कारजी पाटील आमच्या सोबत आहेत आज गुणलेखाच्या भूमिकेत. अविष्कार पाटील पहिल्या सामन्यासाठी आमच्या सोबत. तुमचा देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. वंस्ट आमचे डीजे कलेजी पाटील असतील तुमचं देखील स्वागत करू. फॉर्च्युनरची टीम शिवमचे कृष्णाजी असतील तुमचं देखील स्वागत. आमचे कॅमेरामॅन अंकित आणि पंचाच्या भूमिकेत मेन पंच मयूरजी पाटील, स्क्वेअर लेगचे पंच अनिलजी पाटील. आणि एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांना स्वागत करूयात. KPL चा पहिला बॉल सदा तांडेल यांच्या स्वरूपामध्ये आणि पहिला चेंडू आला तो मात्र डॉट. पहिला बॉल डॉट आलाय. सलामीची जोडी तुम्ही पाहता ती प्रथमेश पाटील आणि त्याच्या जोडीला आदर्श पाटील. पाटील बंधू मैदानामध्ये उतरलात. KPL चा पहिला बॉल डॉट फेकला. सदाशिव तांडेलला थांबलाय. बॉल चाला बॉडीला इच्छा दिशेनं चाललाय दर करत. KPL पहिला चौकार प्रथमेश पाटीलच्या वाईट पद्धत थर्ड मारला. आलाय 4 चौकार. गलीच्या माध्यमातून बॉलला खेळून काढलाय. पहिला बॉल डॉट आला. त्याच्यानंतर प्रथमेश पाटीलचा KPL पहिला 4 षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला. हा बॉल समोर ठेवला. याच्या अगोदरचा बॉल जर तुम्ही पाहिला ना सदा तांडेलचा थोडा मागे ठेवला होता. याचा फायदा लगेचच घेतला. हा बॉल थोडा ओव्हरपिच होता, थोडा समोर ठेवण्यात आला आणि त्याला बीट केला सदा तांडेल. खूप अनुभव आहे पंचांच्या भूमिकेत त्यांना देखील आपण पाहतोय आणि अनुभवाची शिदोरी आहे आता त्यांच्याकडे. एक लेजंड क्रिकेटर. तुम्हाला पहिलेच म्हटलं लेजंड वर्सेस अपकमिंग हे तुम्हाला बॅटल या प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला भेटेल. अप्रतिम जसा बॉल समोर ठेवला ना तसा प्रथमेशला बीट केला त्या चेंडूनं आणि खर्राब काय बॅटिंग आता मात्र चालू आहे. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर चौकार, त्यानंतर कमबॅक आहे. मी करू शकतो हे सांगत असताना सदा तांडेला पाहताय. भरघोस अनुभव आहे. बरेच वर्ष क्रिकेट देखील ते खेळल्यात. त्याच्यासमोर प्रथमेश पाटील. आता समोर अपकमिंग स्टार आहे.
हा देखील डॉट बॉल आहे, हा देखील डॉट बॉल आहे. बीट केला, वाईट बॉल मागतोय कसला, हा देखील विचार आहे. थोडा शफल झाला. सदा टाळेल अनुभवाची शिदोरी, सर्व काही आहे त्यांच्याकडे आणि तेच सांगत असताना का बॅटिंग चालू नव्हती इथे, खराब आहे. हा देखील डॉट आणि इथे षटक संपलं जात आहे. पहिलं एकदा जोरदार टाळेल सदा टाळेल साठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. अवघं पॉवर प्लेचं पहिलं षटक राहिलं. अवघं 4 धावेचं इकॉनॉमिक्स लाजबाब होती आणि षटक संपलं पहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा 4. पहिला षटक संपलं झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सदा तांडेला धावा फक्त खर्च केल्या अवघ्या 4 आणि काय गोलंदाजी, ज्यामध्ये 5 चेंडू डॉट पाहिले. खूप चांगली गोलंदाजी आणि क्रिकेटचा सी फॉर कमबॅक, सी फॉर कंट्रोल सदाला माहिती आहे. त्यांना भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय आणि तेच करून दाखवलंय पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाला आरंभ शुभारंभ होतोय आणि पहिलाच बॉल बॅटसातला कडा, बॉल मागे गेला आदर्श आणि फेकला डॉट बॉल. गोलंदाजीसाठी गोलंदाज आला मिलिंद पाटील. हे तुम्हाला आता अपकमिंग चेहरे पाहायला भेटतील. यात रायझिंग स्टार तुम्हाला नक्कीच टीम मध्ये पाहायला भेटतील. प्रशांत पाटील देखील तेच करतोय. फटका बॅटच्या रडारमध्ये चालला, मिड विकेटला हव्याच्या वाऱ्यासोबत लाभ करत चालला. बॉडी लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी इज मॅक्सिमम षटकार. आणि शान धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 10 धावेचा विचार केला. इंटरनॅशनल क्रिकेटचा 10 नंबर जर्सी सचिन थॉमस तेंडुलकर. तुम्ही पाहिलं क्रिकेटचा भगवान, क्रिकेटची दैवता. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला. पालघर जिल्ह्यातील शार्दूल ठाकूर आणि महाराष्ट्रातनं 30 आशिया कप अंडर-19 साठी. त्यानंतर कल्याण डोंबिवलीचा मोठे देसाईचा प्रेम संतोष देवकरला तुम्ही पाहिलंय तर टीशन अंडर-19 मध्ये फेरदार केली आहे. फटका पोचलाय, षटकानंतर प्रत्युत्तर दिला मिलिंद पाटीलला आणि विकेटचं पतन आदर्श पाटीलची विकेट झाली आहे कॅरी. धक्का लागला पहिला टीम मंगेश पाटीलला, टीमला पहिला धक्का. षटकार आला, त्याच्यानंतर बाद केलाय. चांगला झेल कलेक्ट केला नवीन फलंदाज टीमचा, रित्वी 11 टीमचा कॅप्टन मंगेश. त्यानं केला हाणामारीला सुरुवात. बॉल झाला मिड विकेट. लॉंग ऑनच्या बदना आल्या ठोकला. KPL 4 4 चौकार. चौदा धावा धावफलकावरती. रिवर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅट वरती बॉल आणला. हा बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहिला, खूप खाली राहिला. मंगेशला या बॉलनं वेट केला. अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मंगेशनं चौकार नक्कीच लगवला. अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न का केला असावा हा मात्र काहीतरी विचार असावा मंगेशचा. थर्डमॅनला चौकार मारायचा. सेट बॅट्समन नाहीये मंगेश अजून. मंगेशला माहिती आहे धावा देखील कमी झाल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 15 या कड्यावरती चांगली मॅच तुम्हाला पाहायला भेटेल. हे बॅटल आहे प्रशांत पाटील आणि मंगेश पाटील याच्यामध्ये.
हे रेग्युलर क्रिकेटमध्ये खेळतात, एकमेकांसमोर रणनीत्या भरपूर माहिती असतील. मंगेश एक अष्टपैलू आहे, तर प्रशांत पाटीलला आपण गोलंदाजी करताना कधी पाहिलं नाहीये. आज तो गोलंदाजी KPL मध्ये करणार का, हा देखील प्रश्नचिन्ह, अनेक प्रश्नचिन्ह तुम्हाला निर्माण होतील. ह्याच्या प्रश्नाची उत्तरं या मॅच नंतर तुम्हाला कळतील की मंगेश पाटील की प्रशांत पाटील ही मॅच जिंकणार. षटक संपलं जात आहे. दुसरं P1 P2 चं पावपेशी बंदी समाप्त झाली. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 8च्या सरासरीनं 16 धावा टीम ऋत्वी 11 संघाच्या एका गड्याच्या मोबदल्यात. चला वेळ कमी घ्या देखील लक्षात घ्या. बरोबर 10 मिनिटं झालेली आहेत, तरी पण ह्याची देखील लक्षता घ्यायची. तुम्ही पटापट सुरुवात करूयात आपण. तिसऱ्या षटकाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये सदा तांडेलला का नाणावं, कैलास गायकर देखील हेच विचार करतील, त्यांना पुन्हा का नाणावं प्रश्नचिन्ह. गोलंदाजी चांगली केली आहे, त्यांची लाईन चांगली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त अवघ्या 4. त्याला पुन्हा एकदा आणलं जात आहे. चांगला गोलंदाज आजच बादलला पाहणार आहोत. पंढरी शेठचा बादल पाहिला, हा बादल तुम्ही किती धावणार आज ते देखील पाहणार आहोत आपण. हा बादल खूप धावतोय. पहिलाच बॉल कट केला, फक्त चालाय गोडीच्या वेगानं बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर तोपर्यंत येणार. व्हॉट अ फिल्डिंग, काय स्कीप झाले. अशा फिल्डिंग तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये काल मॅक्सला पाहिलं असेल, कशा रीतीने स्कीप झाला तो देखील. त्याच रीतीने तो देखील फिल्डर स्कीप झाला. या बॉलवरती धावा मिळतील 2 न स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती 18 या आकड्यावरती. 18चा विचार केला. ओडीआय रेकॉर्ड विराट कोहलीनं मोडीत केलं, सचिन थॉमस तेंडुलकरचा त्याला देखील सॅल्यूट केलं. ही खऱ्या अर्थानं तुम्ही ना मोठ्या प्लेयरची किती मात्र भाऊक पाहिली असावी. हा बॉल फटका चांगला, साला बॉल बॉडी लाईनच्या बाहेर, चौकार मयूर पाटीलचा. अनोखे अंदाज ना 4 चौकार. 4 न स्कोर पुढे चालला आणि चौकाराच्या बरोबरीनं स्कोर 22 वरती. आता बघा मंगेश त्याला सोबतीला मंगेश सांगतो कशा रीती तुला खेळायचं. सदा तांडेल एक जबरदस्त गोलंदाज आहे आणि ते करतोय. हे विसरून जावं लागेल प्रथमेशला, त्याच्याकडे बॅट आहे, गोलंदाजी चांगली असली तरी मी फलंदाजी करू शकतो. आणि हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला. ही लाईन आहे, लाईन आहे सदा तांडेलची. गोलंदाजी दमदार आहे. हा बॉल देखील फेकला, तो तुम्ही पाहता डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. धावा धावपलकावरती तुम्ही 22 पाहता. षटकातील पुढचा बॉल लोअर फुल टॉस. फिल्डर मिलिंदला तुम्ही पाहताय, त्याच्याकडनं झालीये चुकी. बॉल साला लॉंग ऑन ला सांगतायत. बॉल कसा गेला तो असा गेला, सीमा पार, आलाय चौकार. हे तुम्हाला प्रीमियर लीगच्या मध्ये अजून नरेश पाटील आले नसावे, ते आले तर अजून मजा. उद्या संडे येईल, तशी अजून मजा येईल. आणि खरोखर काय स्टाईल आहे अंपायर मयूर पाटील, चांगले अंपायर, चांगला इशारा. मिलिंद पाटील कशी फिल्डिंग करावी तुम्हाला देखील ठाऊक असावं. फटका खेचलाय, चांगला फटका घ्या पदे चाललाय. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग. फिल्डिंग जितेश पाटील हवे, खूप चांगली फिल्डिंग जितेशची झाली. जितेश फिल्डिंग खूप चांगली करतोय आणि कशा रीतीनं पायानं बॉल अडवला गेला, खूप चांगली स्टॉप केला. पायाचा वापर ना हाताचा झाला तर पायाचा जरूर मी करेन आणि तोच वापर केलाय त्यांनी. बॉलला पायानं स्टॉप केलं जात आहे. या बॉलवरती 2-2 स्कोर पुढे चालला. स्कोर वरती धावा 28. व्हॉट अ शॉट बॉल चाललाय बॉडी लाईनच्या बाहेर, आउट ऑफ दी युज मॅक्सिमम. षटकार 6. चांगली बॅटिंग बघा. हे धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 34 आणि या ओव्हर मध्ये 18 धावा. प्रथमेश पाटीलला पहिल्या ओव्हर मध्ये सदाशिवनं 5 बॉल डॉट केले होते, 4 धावा. या ओव्हर मध्ये त्या वसूल केल्या, जरूर केल्या. 18 धावा म्हणजे हे तर क्रिकेट आहे. पहिलं षटक राहिलं ते मात्र सदा तांडेलच्या बाजूनं, तर हे षटक तिसरं राहिलं प्रथमेश पाटील. हे बॅटल होतं. तुम्ही पाहिलं लेजंड क्रिकेटरच्या नावावरती एक षटक राहिलं. दुसरं षटक जसं अपकमिंगला भेटलं त्यानं सांगितलं प्रथमेश की मी देखील माझ्याकडे बॅट आहे. लेजंड क्रिकेट जरी खेळला असला तरी मी देखील तेवढाच ताकदीचा आहे. त्यानं या ओव्हरमध्ये कुठल्या तब्बल 18 धावा. हे क्रिकेट आहे मित्रांनो. आता लेजंडची पहिले दबदबा राहिला, आता अपकमिंगचा दबदबा राहिला प्रथमेशचा. 3 षटकांचा खेळ संपत आला.
वेळ कमी घ्या हे लक्षात घ्या. उन्हाचा दबदबा देखील आहे. जर पाण्याची मागणी असेल तर पाणी लगेचच द्या. ऊन तेवढा, टेम्परेचर बघा खूप आहे हे देखील लक्षात घ्या. आता मोबाईल देखील टेम्परेचर मध्ये बंद देखील पडतात याची देखील लक्षात घ्या. ऊन तेवढा आहे याची देखील काळजी घ्यायची आहे तुम्हाला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा तुम्ही पाहता त्या 34 या आकड्यावरती चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलाय चौथ्या षटकामध्ये. विजय आलाय. विजय आला बॉलिंग ट्रॅक वरती. चौतीस धावा. चला वेळ कमी घ्या. फिल्डिंग करणार टीम हे लक्षात घ्या. तुम्ही देखील पंच कळवा आहे ना वेळेच्या बाबतीत संदर्भ असावा. पहिलाच बॉल प्रशांत साठी उडवला. बॉल साला फ्लाइटेड माइट हिट लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. कॅप्टन कूल मंगेश पाटील सहा पहिला वार षटकार आणि 6 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 40 या आकड्यावरती विजयच्या वरती अटॅकला सुरुवात झाली आहे. व्यवस्थित बॅट वरती आला नाही. व्यवस्थित बॅट वरती आला नाही. फटका चांगला फिल्डर लॉंग ऑनचा तो पण जाईल. दुसरी धाव वेगानं पूर्ण केली आहे आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 42 या आकड्यावरती 42 रन तुम्ही पाहताय. विजयचं हे षटक 4थं षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला पॉइंटच्या रडारमध्ये ऑन दी टॉस. बॉल स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर लांबच खूपच लांब आलाय हा षटकार. बॉल किती लांब गेला बघा. खूप लांब बॉल गेला. त्याची देखील एक्सरसाइज तेवढीच झाली असावी त्या फिल्डरची. खूप लांब बॉल गेला. मामाच्या काशीमध्ये गेले असं. काशी देखील तिकडे चांगले नक्कीच. बॉल खूप लांब गेला. फटका चांगला. मंगेश पाटीलचा स्ट्रोक आहे ना. मंगेश पाटील चांगला क्रिकेटर आहे आणि त्याच्या समोर तुम्हाला गोलंदाजी करायची असेल ना तर खूप मेहनत करावी लागेल. आणि प्रशांत पाटील किपर आहे. काहीतरी आता कालमंत्र नक्कीच देतात विजयला की कशा रीतीने तुला बॉल टाकायचा. मंगेश पाटीलला कुठल्या बॉल वरती फसला गेल, कुठला मात्र त्याचा मी वाढेल ना, कुठल्या बॉल वरती मंगेश आउट होणार हे देखील त्यांना पाहायचं आणि तेच काही आता करतील जरूर. विजयला काहीतरी कालमंत्र देखील देण्यात आला प्रशांतजी पाटील यांच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच देखील लक्षात घ्या. फटका चांगला. फटका चांगला आहे लॉंग ऑनला. एकच धाव. दुसरी धाव पूर्ण केली जाते. जाफरजी शेख तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर चालला पुढे स्कोरबोर्ड वरती. 50 धावा पूर्ण झाल्या टीमच्या. नेक्स्ट मॅच संकेत गायकर आणि अनिल पाटील या 2 टीमच्या कॅप्टनला विनंती तुम्ही देखील टॉस साठी लगेचच उपस्थित राहायचंय. जाफर शेख तुमचं देखील स्वागत. फटका फसला लॉंग ऑफ. फिल्डर मिलिंद पाटीलच्या हातामध्ये पकडलाय शेल. संपलाय. प्रथमेश पाटील चा खेळ. धक्का दुसरा. टीम कशा रीतीने तुम्ही पाहता 14 चेंडू 23 धावेची खेळी केली ज्यामध्ये तुम्ही पाहिला 3 चौकार 1 षटकारानं स्ट्राइक रेट जर तुम्ही पाहिला 164 चा स्ट्राइक रेट होता. 14 बॉल 23 आणि प्रथमेश पाटीलची केली संपुष्टात. हे तर वैशिष्ट्य आहे खऱ्या अर्थाने कृष्णा मात्रेचा जे आमच्या सोबत सीओ म्हणून कॅम्प्युटर समोर आहे. खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत तुमचं देखील कौतुक करायला हवं. ही माहिती आम्ही ॲज अ कॉमेंटेटर तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून देत असतो. चांगला वर्कआउट चांगलं छायाचित्र धावा धावफलकावरती 50 51. आता 5व्या षटकाला सुरुवात होईल. या षटकातील शेवटचं हे षटक तुम्ही आता पाहणार आहात. या षटकाला आपण डेट ओव्हर म्हणू शकतो, स्लोगर म्हणू शकतो, हनामारीचं षटक देखील म्हणू शकतो. आणि या षटकामध्ये किती धावा येतील
डेटोर स्लोगर आणि गोलंदाज आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. सत्यम आलाय. सत्यम आला समोर. तुम्ही मंगेशला पाहता. पहिलाच बॉल उडवलाय सालाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर ठोकला. दस्तक में मस्तक षटकार. संतोषजी पाटील यांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. दादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. साहिलजी पाटील, मोतीरामजी पाटील या तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. या तुमचं देखील स्वागत. फुल टॉस आहे. फुल टॉस वरती झाला आक्रमण. चालला फिल्डर बॉल कडे फक्त पाहत राहिले. बॉल सीमारेषाच्या बाहेर लागोपाठचा दुसरा षटकार. षटकारानं स्कोर पुढे चाललाय 63 वरती. धावा येतात आता टीमच्या बाजूनं. रिथवे 11 दिशा खराब आहे. वाईड बॉलचा इशारा. एका धावेच्या बरोबरीनं धावा फलकावरती तुम्ही पाहताय 64 धावा. फटका चांगला गॅप मध्ये स्क्वेअर लेगला दन 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 करत बॉडी लाईनच्या बाहेर आलाय चौकार. 4 धावा आणि 4 धावेच्या बरोबरीनं धावा फलकावरती पुढे जात असताना 68. दहा बॉल 37. मंगेश पाटील 10 चेंडू 37 का बॅटिंग पाहायला भेटेल का? अर्धशतक. फुलर लेनचा बॉल त्याच्यावरती. फ्लाइट हिट मायटी हिट. बॉल बॉडी लाईनच्या बाहेर. पंच देखील आता मात्र कामोश. ठोकलाय हा षटकार. षटकाराच्या बरोबरीनं धावा फलकावरती 74. काय करतोय का? खूप चांगली बॅटिंग. खूप चांगली बॅटिंग. रेगुलर क्रिकेटर आहे. हपकम महंगे असे तुम्हाला चेहरे पाहायला भेटेल. काही हरकत नाहीये. नवीन गोलंदाज आहे. हा देखील लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा. हे रायझिंग स्टार आहे. तर मंगेश कित्येक वर्ष क्रिकेट केला. मंगेश असे पटके मारू शकतो. हसण्यासारखी काहीच बाब नाहीये. यात हसावं काय? हे रायझिंग स्टार आहे. ते कधीतरी आज KPLच्या माध्यमातून 2-4 दिवसा अगोदर प्रॅक्टिस केली असावी. मंगेश तर रेग्युलर खेळतोय. त्याच्यासमोर तो मारणार जरूर. तर काय हरकत नाहीये. इथून तर मंगेशची आता देखील विकेट घेतली. हे देखील त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. विकेट घेऊ शकतोय. मात्र गोलंदाजी तेवढी चांगली करावी लागेल. फुल टॉस. फुल टॉस वरती फक्त दिशा. बॉल लॉंग लेग बॉडी लाईनच्या बाहेर. फ्री हिट 4+1 या 5 आणि 5 धावेच्या बरोबरीनं धावा फलकावरती 80 रन. स्कोर बोर्ड वरती 80 धावा तुम्ही पाहता. 47 वरती खेळतोय. 12 चेंडू 47 वरती खेळतोय. पहिला अर्धशतक पाहायला भेटेल का मंगेश पाटील च्या बॅट मधनं? काय बॅटिंग केली आहे मंगेशनं. टीमचा कॅप्टन आहे. फ्री हिट आहे. उघडा डोले पाणीत. नेक्स्ट स्टेट बॉल. फ्री हिट. मंगेश पाटील कॅप्टन कसा असावा? मंगेश सारखा असावा. पण मंगेश पाटीलची बॅटिंग लाजवाब आहे. फटका चालला बॉडी लाईनच्या बाहेर. 13 चेंडू 53. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करा मंगेश पाटील. जरा बॅट दाखवायची मंगेश. बॅट दाखवायची. जर मंगेशची बॅटिंग आवडली असेल डेफिनेटली टाळ्या. आणि KPL किरवली प्रीमियर लीग मध्ये पहिलं अर्धशतक राहिलंय. ज्यामध्ये 13 बॉल 53 6 षटकार 3 चौकार. स्ट्राईक रेट पाहिला 407चा. काय बॅटिंग. 407च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग केली आहे. फटका चांगला. एक केली आहे. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव पूर्ण केली जातीये. आणि अशा रीतीनं पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगचा खेळ संपत असताना 88 धावा फलकावरती. 89 धावेचं मोठं डोंगर उभं केलंय ते टीम रिथवे 11 संघानं. आणि या षटकामध्ये धावा आल्या 37. या षटकामध्ये 37 धावा आल्या.
खराब गोलंदाजी. मंगेशची बॅटिंग आवडली. एकदा जोरदार टाळ्या. ज्यानं सामना केला 14 चेंडू 55 6 षटकार 3 चौकार आणि स्ट्राईक रेट तुम्ही पाहताय 392च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग केली. एकदा जोरदार टाळ्या मंगेश पाटील. अर्धशतक पहिलं. पण रायझिंग स्टार मंगेश पाटीलला बॅटिंग खूप चांगली केली. रायझर स्टार समोर होता. त्याला कुठेतरी संधी भेटली असती. त्याच्यावरती अशा प्रकारे आक्रमण केलं. आता त्याचा दिवस कसा असावा तो देखील विचार करेल. मंगेश पाटील देखील असतोय बघा. एवढा रायझिंग स्टार आहे त्याच्यावरती असा आक्रमण केला का तो आता पुढच्या KPL मध्ये वोट टाकेल कला हा देखील प्रश्न आहे ना. त्याचा मनोगत देखील शांती त्याला देखील नसेल भेटावी. काही हरकत नाही. मंगेश पाटील चांगली बॅटिंग केली. तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. पण लगेचच आपण 89 धावेचा पाठलाग करायचा प्रशांत पाटीलच्या टीमला केलं होईल जाईल का हे देखील मोठा प्रश्न आहे. या अनिल पाटील टीमचा कॅप्टन अनिल पाटील. चला अनिल पाटील टीमचा कोणतरी या एक जण प्रतिनिधी. संकेत ओ संकेत शंकू या टॉस साठी या टॉस. संकेत गायकर आणि अनिल पाटील टॉस साठी लगेच आहे बघा. विघ्नेश कॅप्टन आणलेत. शिवशक्ती इंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन अनिल विघ्नेश इथे उपस्थित आहेत. संकेत बघा या नाही तर तुम्हाला पॅलेंटी दिली जाईल याची लक्षात घ्या. संकेत गायकर जर आला नाही तर पॅलेंटी रूल बाय रूल. लवकर या टॉस करूयात आपण. चला टीमचे कॅप्टन भावेशजी पाटील इथे उपस्थित आहेत. आपण लगेच विघ्नेश या जापर शेख यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात.
चला जाफरजी शेख चिकन जबरदस्त त्यांच्याकडे नक्कीच विक्रेत आहेत मच्छी मार्केट आमचे जाफरजी शेख यांच्या शुभ हस्ते टॉस चिकन सेंटर जाफर चिकन सेंटर या जाफर शेख यांच्या शुभ हस्ते छापा कॉल दिला टॉस जिंकलाय भावेश टॉस जिंकलाय जरा नक्कीच आपण भावेशशी संपर्क 1 मिनिट काय हरकत आहे बोलायला काय गाजतो रे नाही तो बोलू शकत नाही काही हरकत नाही जाऊयात लगेच मॅच कडे नेक्स्ट मॅच तुम्ही पाहणार आहात जाऊयात या मॅच कडे 5 षटकामध्ये 89चं टार्गेट आहे समोर प्रशांत पाटील आहे आणि शक्तीजी तांडेल तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम दोन्ही टीमला खूप शुभेच्छा 89चं टार्गेट सागर पाटील पहिलाच बॉल खूप चांगला प्रशांत पाटील समोर फेकला डॉट बॉल 89 धावा बनवू शकतात प्रशांत पाटील मध्ये ती क्षमता त्याच्या जोडीला जितेश पाटील तुम्ही पाहता बनवाव्या लागतील धावा जशा बनल्या तशा बनवाव्या लागतील फटका चाललाय सरळ हवेच्या लाटांवरती स्वार करत असताना टाटा बाय बाय प्रशांत पाटीलचा पहिला षटकार 6 आलाय दुसरा शफल झालाय क्रॉस लाईन लॉंग लेगला प्रशांत पाटील उर्फ नानूच्या बॅट मध्ये लागोपाठचा दुसरा षटकार केपीएल पहिला बॉल डॉट आला त्याच्यानंतर 2 षटकार बॅटिंग चांगली आहे का ऍक्शन तुम्ही पाहिली हा पंच एक नंबर आहेत आमचं मयूरजी पाटील उद्या होली आहे परवा धुलीवंदन आहे ना परवा तुम्ही नक्कीच त्याचे चेहरे पाहाल वाईट बॉल आहे पंखासारखे हात खूप फिरवतात आणि वाईट बॉलचा इशारा आला एक्स्ट्रा स्वरूपाची धाव स्कोरबोर्ड वरती 13 प्रशांत पाटील खूप मोठा प्लेअर आहे खूप चांगला प्लेअर त्याच्या माध्यमातून तुम्ही टीमचा लीड करतोय तो आता कशा रीतीने खेळणार आहे फुलटॉस बॅटचा कडा बॉल सरळ चाला फोर स्लिप मधून थर्ड मॅन बॉडी लाईनच्या दिशेनं आला बॅटचा कडा बॉडी लाईनच्या बाहेर आलाय चौकार 4 नक्कीच तुम्ही गुलशन पाटीलला पाहिलं असेल गली क्षेत्रामध्ये कशा रीतीनं रागेमध्ये स्टॉप काहीतरी हाताची घडी तोंडावर बोट असे काहीतरी उभे होते ते नक्कीच गुलशन पाटील आमचा एक जबरदस्त एक ऑफिशियल स्कोरर आहेत आमचे मित्र देखील आहेत बादचा कडा बॉल चाला बॉडी लाईनच्या दाबा धावपलकावरती तुम्ही पाहताय 17 नोव्हेंबर खतरा होईल का या बॉलवरती 17 नोव्हेंबर 2012 ला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं निधन सत्ता नसतानाही धबधबा होता पाण्याला आग पेटवणारा हा धबधबा होता 1966 ला शिवसेनेची स्थापना केली फुल टॉस होता फायदा उचलू शकले नाहीये तरी बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेने फिल्डर आहेत चांगली फिल्डिंग झाली आहे दुसरी धाव घेतली जातीये पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 19 या यशवंत शेठ पाटील काका तुमचं देखील मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत क्रिकेट वरती प्रेम आहे कैलास गायकर तुम्ही आज लवकर आलावा यशवंत पाटील यांची यवन जोडी आहे ते लवकर आलेत नक्कीच चांगले मित्र देखील आहेत तुमचं देखील यशवंतजी पाटील स्वागत करू बॅट व्यवस्थित बॉल आला नाहीये बॉल मागे विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला षटक संपलं जात आहे पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा धावपलकावरती लक्ष होतं 89चा धावा आल्या 19 अजूनही बनवायच्या 24 बॉल मध्ये 70
चला गुलशन पाटील गोलंदाजीला जसा आला तसा शक्ती दांडेलचा कॅश प्राइज ओपन जर मीडियम षटक फेकला तर 1000 रुपये. अजून काय लागोपाठ 3 बॉल 3 षटकार जितेश पाटील सदा दांडेल यांच्याकडनं तुम्हाला 3000 रुपये. आता कॅश प्राइज लागलाय. गुलशन पाटील जसा गोलंदाजीला आला तसा कॅश प्राइज लागला. काल विराट कोहली हारला थोडा प्रॉब्लेम देखील झाला असावा. सॅड आहेत थोडे सॅड आहेत ते थोडे सॅड असावे. फॅन आहेत खूप मोठे. विराट कोहली जेव्हा जेव्हा भारतासाठी खेळला ना तेव्हा तेव्हा खूप त्याचे फॅन झाले. IPL मध्ये काही हरकत नाहीये पण वरद देखील आता मॅच पाहता वरदला देखील पप्पा जिंकेल आता आमचा की काय तो देखील थोडा टेन्शन मध्ये आला असावा. चला लगेच सुरुवात करूयात मॅचला. बघा मयूर पाटील तुम्ही देखील लक्षात घ्या वेळ कमी घ्या प्लीज. हे लक्षात घ्या तुम्ही देखील. तुम्ही बघा कशा मॅचेस होतील आपल्या. हॅट्रिक विकेटला 500 रुपये. लाईन खराब आहे. वाईड बॉल अक्षरशः झोपला. मयूर पाटील आहेत ही KPL आहे. तुम्ही कशा रीतीनं वाईडचा बघा जर तुम्ही पाहिला ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून प्रशांत पाटीलला खांद्या उचलतो की काय असं वाटलं नाहीये. हा नियम हा वाईडची ऍक्शन तुम्ही पाहिली. फटका चांगला पाक फुटला. स्पन स्ट्रोक वॉटर शॉट डीप कव्हर पॉइंटला पॉवर बॅक पॉवर झोन. जितेश पाटीलच्या बॅटमधनं धडाका होता. फाटक्यामध्ये टायमिंग जोडलं फक्त दिशा. व्हॉट अ ग्रेट शॉट. का फटका होता जितेश पाटीलचा. ठोकलाय षटकार. धावा धावपलकावरती 26 धावा. षटकार गुलशन पाटील वरती आक्रमण. का फटका होता जितेशचा. फटका समोर क्षेत्र खाली. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कव्हर बाउंड्री सीमा पार. आलाय चौकार. KPL 4 10 कदम 2 बॉल मध्ये आणि या 4 न स्कोर बनतोय 30 वरती. धावा होत आहेत. तुम्ही KPL पाहताय धावा जरूर होत आहेत कारण की जशा धावा मंगेश पाटीलने बनवला तशा बनवण्यासाठी प्रशांत पाटील जितेश पाटील ही जर जोडी टिकली ना 3 ओव्हर जर खेळले तर नक्कीच मॅचचं चित्र बदलू शकतं. धावा बनवू शकतात. कुठली धावा क्रिकेटमध्ये सेफ नाहीयेत आणि इथे बॅटिंग देखील तेवढीच चांगली आहे. फिल्डिंग मध्ये थोडा परिवर्तन करतायत. षटकातील पुढचा बॉल कट केला. बॉलला फिल्डिंग चांगली झाली. अक्षय पाटील होते तिथे. बॉल वरती एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 31 वरती. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 मध्ये 12 खर्च केल्या. 3 मध्ये अजून 12 आले तर स्कोर होऊ शकतोय. गुलशन पाटील आहे चांगला गोलंदाज आहे. गुलशनची गोलंदाजी खूप चांगली आहे आम्ही पाहिली आहे. आता करेल का हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण. हा बॉल खूप चांगला प्रशांत पाटीलला बीट केला. चांगला बॉल होता. खूप चांगला बॉल फेकला. चांगला बॉल फेकला. फटका चांगला फसला. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रशांत पाटील ऑन ठोकला. हा षटकार 6. पंच भारी आहेत बघा. तुम्ही गोठ्याला देखील आणले तरी त्याला हरवेल एवढा नाचतोय भारी. गोठ्यापेक्षा खूप चांगला नाचतोय बघा. मयूर पाटील पंच सुरू करा. असे जर नाचले तर 3000 रुपये रोजचे कोण पण देईल तुम्हाला. काही हरकत नाहीये. असे 1 नंबर पंच आहेत. फन आहेत. आमचे मित्र देखील आहेत चांगले आहेत. षटकातील पुढचा बॉल व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. एकच धाव. प्रशांतला स्ट्राईक हवी आहे. प्रशांत पाटील उर्फ नानूला. षटक संपलं जात आहे. दुसरा P1 P2 चा खेळ संपला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 38 धावा. त्यांच्या 2 ओव्हर मध्ये फक्त धावा 16 होत्या. यांच्या 38. समीकरण 18 मध्ये 51 ची गरज. मॅच आता क्लोजली आली आहे. प्रशांत पाटील संघ प्रशांत पाटील चांगली बॅटिंग करतोय हे माहिती आहे आणि आता 18 मध्ये 51 ची गरज आहे.
किरवलीचे वंडरबॉय विश्वाजी पाटील तुमचं देखील स्वागत. तिसऱ्या षटकाला सुरुवात. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल आहे आणि उडवला बॉल. फसला फटका. फिल्डर कोणी नाहीये. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार आलाय मंगेश पाटील. वरती आक्रमणाला सुरुवात झाली आहे. एका कॅप्टननं दुसऱ्या कॅप्टन वरती अटॅक केला. बॉल सीमा पार आलाय. चौकार. चौकाराच्या बरोबरीनं 42 धावा. षटकातील पुढचा बॉल. बायचाटला कडा. झेलची शक्यता. पकडला इच्छे लेग स्लिपला. मोठी विकेट प्रशांत पाटीलची. सेलिब्रेशन. चौकारनंतर प्रत्युत्तर. टी फॉर टॅच. जशाच तसे प्रत्युत्तर. एका कॅप्टनना दुसऱ्या कॅप्टनची शिकार. प्रशांत पाटील बॅक टू द आउट. अकरा बॉल 29 धावेची खेळी, ज्यामध्ये तुम्ही पाहता 3 षटकार 2 चौकार. स्ट्राईक रेट पाहिला 263चा आणि प्रशांत पाटीलची विकेट. 11 चेंडू 29. प्रशांत पाटीलला थांबणं अजून गरजेचं होतं. या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या असत्या काही हरकत नव्हतं. शेवटच्या 2 ओव्हरी फ्रेश गोलंदाज असते त्याच्यावरती अटॅक झालं असतं, पण मोठा फटका मानाच्या बालात. लेग स्लिपला झेल पकडला मिलिंद पाटील नवीन फलंदाज. फटका कट केला. बॉल चालला बॉडलाईनच्या दिशेने. एक केली. दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे. दुसरी होईल का? दुसरी धाव केली जातीय. थोडा खराब आला. ॲक्रोट्रो आला असता. प्रथमेशनं झेप देखील घेतली हाताला चाटून. बॅकअप लेग स्लिपला फिल्डिंग चांगली झाली. झेल अप्रतिम पकडला प्रशांत पाटीलचा. लेग स्लिपला फिल्डर श्रीधर होते. कॅश होती ही खूप महत्वाची होती. कमबॅक आता करण्यात गरजेचं मंगेशला ते माहिती आहे. ते करत असताना तो पाहतोय. फटका. फ्रॅकर. वॉट अ शॉट. पॉवर बॅक. पॉवर स्लो बॉल. बॉडी लाईनच्या वर आउट ऑफ दी फार. मिलिंद पाटीलचा हा स्ट्रोक. षटकार 6. का फटका होता. अप्रतिम होता हा स्ट्रोक मंगेश पाटील वरती. आता षटकारानं स्कोर पुढे झाला. धावा धावपलकावरती 50 धावा कंप्लीट. गती कमी. पीक केली. चाला हा रॉकेट मिलिंद पाटील नावाचा. ठोकला लागोपाठचा. शेर मैदान में डरकाली फूटने वाला मिलिंद पाटील. ठोकला लागोपाठचा. दुसरा मंगेश पाटील. गती कमी केली. लेन पिकअप केली. वॉटर स्ट्रोक. फुल लेनचा बॉल थोडा बाहेर निघाला. स्ट्रोकला पीक. काय फटका होता. अप्रतिम. 56. का बॅटिंग चालू आहे. अप्रतिम. मिलिंद पाटीलला हार मंजूर नाहीये. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये षटक संपलं जात आहे. तिसरा 3 षटकाचा खेळ समीकरण तुम्ही आता पाहता. बॉल शिल्लक असतील 12 मध्ये बनवायच्या धावा 33. मॅच बरोबरी सुटल्या. सुपर ओव्हर आहे हे देखील लक्षात घ्या.
संकेत गायकर टॉस जिंकला. बॅटिंग की फिल्डिंग? फिल्डिंग घेतले. करण आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. 12 बॉल मध्ये बनवायच्या अजून विजयासाठी 33 रनची आवश्यकता. जितेश पाटील मैदानामध्ये. क्षमता जितेश मध्ये. जितेश मोठे फटके लगू शकतोय हे आता मात्र त्याला करून दाखवायचं. गोलंदाज करण आलाय. रायझिंग स्टार करण सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल फेकण्यासाठी. हो 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 भन्नाट वेग आहे. काय बॉल फेकला ऑफ स्टंपला. बीट केला. तुम्ही पाहताय पहिला बॉल आलाय डॉट. षटकातील पुढचा बॉल. पहिला बॉल डॉट फेकला. ऑन द कार्पेट बॉल चालला बॉन्डलाच्या दिशेनं. थोडी मिसफील्ड झाली आहे. फिल्डर गुलशन होते. याचा फायदा लगेच उचलला दुहेरी मध्ये आणि 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. 58 वरती. फुल टॉस होता. फायदा उचलला. गॅप मध्ये चालला सीमा पार. मिड विकेटला चौकार 4. नऊ चेंडू 27 अजूनही गरज आहे. 9 बॉल 27 बनू शकतात. 2 मोठे फटके या 3 बॉल मध्ये गरजेचे असतील. फटका चालला. व्हॉट अ शॉट. उंचला बसला. लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर आउट ऑफ यूज मॅक्सिमम. षटकार. फटका चांगला गॅप मध्ये चाललाय. लोगोला. व्हॉट अ शॉट. ग्रेट शॉट. जितेश पाटील. मी आधीच म्हटलं जितेश पाटील मॅच मध्ये मॅच जिवंत आणि तेच आता करत असताना त्याला मॅच मध्ये आता मात्र अटॅकिंग रूप केलाय. बॉल बॉडी लाईनच्या बाहेर चौकार. स्कोर 72 वरती. 7 बॉल 17 ची गरज आहे. या बॉल वरती मोठा फटका. या बॉल वरती एखादा मोठा फटका. कारण की एका बाजूला मिलिंद पाटील देखील षटकार लगावलाय. शेवटच्या षटकामध्ये मंगेश पाटील येणार षटकाला गोलंदाजीसाठी. काय रणनीती असावी. यॉर्कर होता. खोदून काढला. एक केली आहे. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी होईल का. झालीये. दुसरी धाव होणार नाहीये. होणार नाहीये. रनआउटच्या रूपात विकेट जितेशची आणि जितेश पाटीलची केली सपुष्टात. दुसरा धक्का लागला प्रशांत पाटीलच्या टीमला आणि समीकरण आता 6-16चं. बघा 89चं लक्ष होतं. असं वाटलं कोणाला मॅच इथपर्यंत येईल का. काय बॅटिंग केली. 9 चेंडू 28. डावीची खेळी करून जितेश पाटीलची विकेट कॅरी झाली आहे. 6-16ची गरज आहे.
प्रत्येकी षटकासाठी राकेश दरे यांच्याकडनं ऋतिकला 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. प्रत्येकी षटकासाठी कॅश प्राइज लागलाय 6-16. मंगेश पाटील समोर आहे मिलिंद. पहिलाच बॉल हॅट्रिक त्याच्यावरती मिड विकेट लॉग ऑन च्या बदन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलिंद पाटील ऑन नाव फार नाव ठोकलाय चौकार 4. चं लक्ष होतं. कुणाला वाटलं धावा चेस होतील का? हे प्रीमियर लीगच्या माध्यमाच्या धावा चेस होतील. हा बॉल खूप चांगला होता. नो बॉल आहे. नो बॉल. हे काय घडलं? नो बॉल आहे. नक्कीच पाय पुढे पडला असावा. पाय पुढे पडला असावा. नक्कीच स्लाइम स्टेप आउट झाले असावे. सागर पाटील षटक चांगलं फेकलं होतं. सागर पाटील 19 धावा खर्च केल्या. मंगेश पाटीलनं धावा खर्च केल्या होत्या 18. त्याच्यामुळे कुठेतरी फ्रीट आहे. उघडा डोले पहाणी. 5 बॉल 11 ची गरज. मोठा प्रहार करेल का मिलिंद पाटील? वाईड बॉल आहे. वाईड बॉल आहे. वाईड बॉल आहे. दबाव दबाव मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला. आता समीकरण तुम्ही पाहता. बॉल शिल्लक आहेत 5 मध्ये 10. मंगेश पाटील अशाच मॅचेस जिंकून देखील दिलेत त्यांना. मात्र ही प्रीमियर लीग आहे. जिंकून देईल का? हा बॉल डॉट आहे. समीकरण तुम्ही पाहता. 4 चेंडू 10 ची गरज आहे. एखादा मोठा पटका. मोठ्या पटक्यांची गरज आहे आता टीमला. प्रशांत पाटीलच्या बीट झाल्यात मिलिंद. दबाव निर्माण झालाय. 4 मध्ये 10. 89 धावा बनवल्या असल्या तरी त्या पूर्ण करण्याची क्षमता आमच्यामध्ये सांगत असताना मिलिंद पाटील अजून मात्र मैदानामध्ये जिवंत. त्याला मात्र कारनामा करावा लागेल. बनवाव्या लागतील. बॉल तुम्ही पाहता आलाय. आणखीन एक डॉट बॉल. समीकरण 3 चेंडू 10. आता अवघड आहे. सर्व अवघड आहे. 3 बॉल 10 ची गरज आहे. 2 मोठे फटके 2 मोठे हिट लगवावे लागतील. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने झेलची शक्यता. इथे अप्रतिम वॉटर रनिंग कॅच. लॉग ऑन वर 30 सर्कल जवळ जवळ धावत कार रनिंग कॅच पकडली सागर पाटीलला. वॉटर कॅच. मॅचची गोल्डन विकेट. मिलिंद पाटील बॅट. दोन चेंडू 10 ची गरज आहे. दोन चेंडू 10 ची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला. 1 बॉल 10 अशा मॅचेस जिंकून दिल्यात मंगेश डाबी. पहिलेच नक्कीच हे देखील बोललो की मंगेश जबरदस्त गोलंदाज आहे. तो हार मानणारा नाहीये. तेच करून दाखवलं स्वतः. कॅप्टन जबाबदारी खूप मोठी असते. अशा रीतीने इथे बॉल चालला. बॉडी लाईनच्या बाहेर 4 धावेने सामना जिंकलाय. इथे टीम मंगेश पाटील षटकार 4 धावेने सामना. बघा नो बॉल फेकला नसता तर काय झालं असं. शेवटला 26 धावा आल्या असत्या. कदाचित 30 आल्या असत्या. जर त्याला क्रिकेट महत्व नाहीये. चांगला खेळ राहिला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मंगेश पाटील ला देऊयात मॅन ऑफ द मॅच चा हा पुरस्कार. तुम्ही पाहता
14 चेंडू 55 धावा, 2 विकेट. थोडा महागडा ठरला आणि तो मंगेश पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हॅलो, संकेत पाटील 11, संकेत गायकर 11, लवकर मैदानात जा. कोंबरा 11 बघा, त्यात भावेश पाटील, नितेश पाटील साऊथ आफ्रिकाचे कप्तान, बहुमा नितेश पाटील सुद्धा त्यात आहे आणि कल्पेश. उन्हात कमी जा भाई, माहित आहे कशी परिस्थिती आपली, विगलून जातोस.